आज संडे होता आणि आम्ही फिश फ्राय बनवली आहे. फिशला मी अगोदरच मसाला लावून घेतला होता, पण तो मी व्हिडिओ शूट नाही करू शकले. हे आम्ही तांदळाचं पीठ घेतलं, त्यात मीठ आणि लाल मिरची टाकली आहे. हा लोखंडाचा तवा आहे आमच्याकडे, त्याच्यावरच ट्राय करतो आहे फिश फ्राय करायला. पण ह्या तव्यामध्ये मध्ये तेलच नाही राहते, ते साईड्सला जाते, म्हणून मी इव्हनली स्प्रेड करून घेतले. आता ह्या फिशला मम्मीने मस्त तांदळाचं पीठ लावलं, कारण ते थोडेसे कुरकुरीत होतात आणि रवा लावला की ते पूर्ण तुटते फिश, म्हणून आम्ही रवा नाही लावत, तांदळाचं पीठच लावतो फक्त. मस्त निघाला आहेत फिश ह्याच्यामध्ये. एक पण मासा जो आहे चिकटलेला नाही आहे तव्याला. एकदम मस्त कुरकुरीत निघालेत. पण मला ॲल्युमिनियमच्या तव्यातली मच्छी आवडते, तीसुद्धा मी करणार आहे. साईड बाय साईड डाळीला तडका देतो आहे. आज एकदम सिम्पल आणि फास्ट अशी डाळ बनवणार आहे आम्ही. हे जे टोमॅटोज आहेत ते आम्ही मोठे मोठे कापलेत, कारण घरात कोणाला आवडतात नाही आवडत, मग आपण निवडून काढू शकतो. हळद थोडीशी टाकली आणि मूग आणि मसूर आणि तुरीची डाळ मिक्स आहे. हे ॲल्युमिनियमच्या तव्यावरचे फिश मला खूप आवडतात. थोडीशी करपवली आहे, कारण मला थोडं बाहेरच्या स्किनचं टेस्ट जास्त ॲक्च्युली आवडतं, थोडा नाही. या डाळीला साईड बाय साईड शिट्ट्या पण लागल्यात. भाकर, फिश, लिंबू आणि नंतर डाळ भात पण खाल्ला मी, पण तो शूट नाही केला. खूप छान फिश झालेली आहे बघा. हा जो घास आहे तो काढताना माझ्या हाताला पण चटका बसला.